नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो इथं. हे आपला सगळा ऊस आहे आणि इकडं आता आपण आपल्या गिर गायसाठी, आपल्या घरी गाय आहे ना, गिर गाय, तिच्यासाठी गवत घ्यायलो. हे गवत आहे ना, हे मुद्दाम होऊ दिलं बरं का मित्रांनो. हे गवत आहे ना, हे चांगलं गवत आहे. याला काय म्हणता येईल माहिती का आपल्याला? याला आपण वाघनखी, शिप्पी, हे असं गवत आहे, कांद्याचं गवत. यानं एकतर गाईचं पोट बी भरतं आहे आणि दूध बी चांगली देते. आपली गाय आता 2 महिने झालं येलेली आहे. आता आपण गवत गेलो. इकडल्या वावरामध्ये आपण गजरा लावलेला आहे. इकडल्या शेतात पण गजरा आहे, पण गजरा घेतला ना तर एवढं दूध भारी निघत नाही. हे गाईला थोडंसं पौष्टिक असतंय, बरोबर आहे का ना? तर असंच आपल्याला आता तुम्हाला दाखवतो आपल्या शेतामधला ऊस कसा आलाय. छान आलाय. हे इकडं आपण गाईसाठीच मुद्दाम गवत ठेवलेलं आहे बघा. हे पूर्ण गवत हे गाईसाठी ठेवलेले. हे इरीचं खरपड उचलायचं होतं, पण आता हे पुढल्या वर्षी उचलायचं आहे आपल्याला. हे सोलर आहे, हे आमचा शेतातला आंबा आहे. याचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे, पण आता तर ठीक आहे. आता आपण गवत गोळा करतो हे सगळं आणि घरी गेल्या गाईकडे तुम्हाला नंतर राहिलेला व्हिडिओ पाठवतो. ठीक आहे.